10 तारखेला आली आहे बर्लिनला. तेव्हापासून ट्राय करते आहे की एकटं बाहेर पडावं. हिंमतच होत नव्हती. आज बाहेर पडले आणि 2 ट्रेनमधनं उतरायला लागलं. दोन्ही ट्रेन कॅन्सल झाल्या. बघू आता काय करायचं. हे घराच्या अगदी जवळ असलेलं बामशुलनबेक स्टेशन. 20 दिवस झालं जर्मनीमध्ये आहे. इथे येऊन कमीत कमी 10 वेळा मी परत गेले. हिंमत होत नव्हती एकटी कुठे जायची. खूपदा ना जग जिंकण्याची स्वप्न आपण पाहतो, पण स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणं हे त्याहून मोठं यश आहे. कदाचित काही लोकांना वाटेल की एकटीनं ट्रेननं प्रवास करणं यात काय मोठं. मोठ्या हिमतीनं मी जिथे चालले होते त्यासाठी ट्रेनमध्ये चढले. पण नेक्स्ट स्टेशनला ट्रेन कॅन्सल झाली आणि मला उतरायला लागलं. इथे एस-बान आणि U-Bahn अशा 2 टाईपच्या ट्रेन असतात. सगळी माहिती इथे असलेल्या पाट्यांवर येत असते. आपल्याला ते व्यवस्थित बघावं लागतं. दुसऱ्या ट्रेनमध्ये चढले आणि त्यातूनही उतरायला लागलं. ती ट्रेन नेक्स्ट स्टॉपला कॅन्सल झाली. शेवटी तिसऱ्या ट्रेनमध्ये बसले आणि मी परफेक्ट ठिकाणी पोचले. यानंतर मला U-Bahn ट्रेन घ्यायची होती. U-Bahn थोडक्यात सांगायचं झालं तर अंडरग्राऊंड ट्रेन. लास्ट स्टॉपला जेव्हा उतरले तेव्हा इकडं तिकडं पाहिलं. प्रत्येक पाटी तुम्हाला जर्मनमध्ये दिसेल. संजय आणि तनिषबरोबर थोडंफार फिरल्यामुळं काही गोष्टी माहिती होत्या. इथे जो आउसगामचा बोर्ड दिसतो म्हणजे एक्झिट. तर इकडून आपल्याला बाहेर पडायचं इतकं तरी समजलं. प्रत्येकीची लढाई वेगळी असते, प्रत्येकीची भीती वेगळी असते. आजचा दिवस मला खूप काही शिकवून गेला. समजलं की अशक्य काहीच नसतं. आज या बर्लिनच्या रस्त्यावरून फिरताना मी नव्यानं मला भेटले. थोडी जास्ती धाडसी, थोडी जास्त आत्मविश्वासू आणि खूप जास्त आनंदी. तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल ना तर एकदा प्रयत्न करून बघाच. 10 तारखेला आली आहे बर्लिनला. तेव्हापासून ट्राय करते आहे की एकटं बाहेर पडावं. हिंमतच होत नव्हती. आज बाहेर पडले आणि 2 ट्रेनमधनं उतरायला लागलं. दोन्ही ट्रेन कॅन्सल झाल्या. बघू आता काय करायचं. अवघड आहे. की तुम्ही म्हणत असाल यात काय इतकं अवघड आहे, पण एक 2-3 ट्रेन चेंज करायला लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं इथं जर्मनमध्ये लिहिलेलं असतं. तर फायनली 3 ट्रेन्स चेंज करून मी इथं पोचली आहे जिथं मला पोचायचं होतं. आणि खूप खुश आहे. खूप छोटी गोष्ट आहे, पण इथंपर्यंत यायचं पण जवळजवळ पाऊण तासाची जर्नी होती. पोचली आहे जिथं मला पोचायचं होतं. आणि फायनली मस्त वाटतं खूप. एक गोष्ट सांगू का, स्वप्न मोठी असायची गरज नाही, पण त्यासाठी उचललेलं पाऊल मात्र नक्कीच मोठं असावं लागतं. इथे फिरताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ते म्हणजे इथलं आयुष्य खूप व्यवस्थित आणि शिस्तबद्ध आहे. हे साईडला जे दिसतं ना, हे आहे डाउटलँड तिकीट. हे मी महिनाभरासाठी घेतलं होतं. यामध्ये आपल्याला कुठे जायचं, कसं जायचं, बस कोणती पकडायची, ट्रेन कोणती पकडायची सगळं दिलेलं असतं. पण कॉन्फिडन्स यायला थोडा वेळच लागला. सगळ्यात आधी आल्यावर मी या मॉलमध्ये आले. हा जो फ्लोअर होता तो कॉस्मॅटिक्सचा होता. इथे काही इंटरनॅशनल ब्रँड्ससुद्धा होते, गुची, प्राडा वगैरे. इथे ना आपण जगण्याची एक पद्धत शिकतो. इथे घाई आहे पण गोंधळ नाही. लोक व्यस्त आहेत पण उद्धट नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्या जगात वावरतो, पण दुसऱ्याच्या जागेचा सुद्धा आदर करतो. या दिवशी मला बर्लिन एखाद्या शहरासारखं वाटलंच नाही, तर एखाद्या मित्रासारखं वाटलं, जे मला सांगत होतं की बघ जग किती सुंदर आहे. कधीकधी एखाद्या शहरात आपल्याला फक्त ठिकाणं दिसत नाहीत, तर स्वतःची ओळख दिसते. तसंच काहीसं झालं. हा त्या मॉलचा दुसरा फ्लोअर होता. इथे ब्रँडेड कपडे होते. मांडणी म्हणाल तर खूप सुंदर. तिसऱ्या फ्लोअरला गॉगल्स आणि स्पेक्स होते. खूप सारे ब्रँड एके ठिकाणी
किती सुंदर मांडणी आहे बघ. त्याच्यावर लहान मुलांचा आणि मुलीचा सेक्शन आणि त्याच्याही वरच्या फ्लोअरला बाळांसाठी. इतकी व्हरायटी, इतके ब्रँड्स. सॉफ्ट टॉईज तर खूप सुंदर होते. या छोट्या छोट्या गोष्टी, हे फिरणं, विंडो शॉपिंग कधी कधी खूप आनंद देऊन जातं. तुम्हाला माझ्या आयुष्यात ना एक फंड आहे. जेव्हा जेव्हा मी खूप टेन्शनमध्ये असते ना, मी मस्त आवरते आणि अशी बाहेर पडते आणि छान विंडो शॉपिंग करून येते. यासारखा दुसरा आनंद नाही. दरवेळी खर्च करायलाच हवा असं नाही. हे बार्बीचे प्रोडक्ट्स तर बघा, किती व्हरायटी होती, इतके सुंदर होते ना. सॉफ्ट टॉईजमधली व्हरायटी बघून तर मला इतकं छान वाटत होतं. असं वाटत होतं की सगळं घरी घेऊन जावं. इथे आल्यापासून मी बाहेर पडताना प्रत्येक वेळी माझ्यासोबत तनिष्क आणि संजय असायचा. त्यामुळे ना ही मुलं कंटाळतील म्हणून खूप गोष्टी मी निवांत बघतच नव्हते. सॉफ्ट टॉईज मला पहिल्यापासून आवडतात. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा हे बनवायला पण शिकले होते. हा टॉईजचा फ्लोअर तर इतका छान सजवला होता ना. इतके दिवस मी घराच्या बाहेर एकटी का पडले नाही याबद्दल मला पश्चाताप होत होता. इतकं छान वाटत होतं, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आज माझ्याकडे वेळ पण होता आणि असं वाटत होतं की निवांत फिरून सगळं बघावं. काय होतं, जेव्हा आपण मुलांसोबत फिरतो ना तेव्हा ज्या गोष्टी त्यांना दाखवायच्या असतात त्या आपल्याला दाखवतात, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःसुद्धा एक्सप्लोअर करायच्या असतात. त्या कधी कधी राहूनच जातात. तिथून बाहेर पडल्यावर मी आणखी एका शॉपमध्ये गेले. तिथे सिरामिक पॉट्स, कॅन्डल स्टँड्स, क्रोकरी खूप सुंदर होत्या. हे बहुतेक फ्ली मार्केट असावं. इथे रस्त्याच्या कडेला छोटे छोटे स्टॉल लागले होते. एका साईडला फ्रेश भाज्या आणि फळं होती. तुम्ही ही भाज्या आणि फळं पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की किती फ्रेश आहे. आणि बायकांना भाज्या आणि फळं म्हणजे झालं. म्हणजे मला तरी ग्रीनरी खूप आवडते आणि याशिवाय भाजी खरेदी करायला प्रचंड आवडतं. एक मात्र आहे की इथे राहून ब्रेड खायचा मला आता कंटाळा आला आहे. प्रत्येक गोष्टीसोबत आपल्याला ब्रेड देतात आणि आपल्याला हे खायची सवय नसते. आणि मी तरी भाकरी पर्सन आहे. म्हटलं आता काय खाऊया, तर तिथे एक फ्रूट स्टॉल होता. तिथे मस्त कलिंगड कट करून घेतलं आणि ते खात हे पूर्ण फिरले. आणि हा तर माझा आवडीचा विषय. झाडं, फुलं, पानं, वाह. फुलं बघा कसली गोड आहेत. असं वाटतं सगळं उचलून घरी घेऊन जावं. किती सुंदर आहेत. हे समोर दिसतं ना ते स्टेशन. शहर बघा किती सुंदर दिसतं. निरभ्र आकाश. आता परत जायची वेळ आली होती. तनिष्क आणि अंशुलचे सारखे फोन येत होते. कुठे पोचलीस, व्यवस्थित पोचलीस का. अगदी आपण त्यांना कसं कॉल करतो ना लहान असताना, अगदी तसं. आता जाताना वेगळाच विषय होता. एके ठिकाणी ट्रेनला उतरायचं होतं आणि स्टेशन दुसऱ्या ठिकाणी होतं. चला, हे सुद्धा कळालं. फक्त तुम्हाला गुगल मॅप किंवा ॲपल मॅप वापरता आलं पाहिजे, इतकंच आहे. बाकी तुम्ही सगळं मॅनेज करू शकता, हे आज कळालं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, इथे दिसणाऱ्या ट्रेनचं टायमिंग अगदी परफेक्ट. इथं ट्रेन यायला 1 मिनिट दिसत असेल तर 1 मिनिटात ती ट्रेन तिथं येणारच. साधारण 3ला घरी पोचले आणि संध्याकाळी परत संजयसोबत काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या म्हणून आम्ही बाहेर पडलो. संजय हा तनिष्कचा रूममेट आहे, अगदी अंशुलच्या वयाचा. पण हा बरोबर असताना मला अजिबात ट्रेन कितीला येणार आहे, कशी येणार आहे बघायची गरज नाही. त्याच्या हातात तुम्हाला मोबाईल दिसतो, तो कंटिन्युअस त्याच्या हातामध्ये असतो आणि तो फक्त सांगत असतो, आंटी इकडे जायचं आहे, इकडे जायचं आहे. आणि त्याच्या पाठीमागून मी लहान बाळासारखं चालत असते. काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या, त्यामुळे इंडियन सुपर मार्केटला. इथे शेवग्याची किंमत 1/2 किलो 400 रुपये.
उद्या तनिषचे काही गेस्ट येणार होते, त्यामुळे खरेदीसाठी आलो होतो. आणि तनिषलासुद्धा मिसळ हवी होती. इंडियन स्टोअर्समध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात, पण अर्थात जेव्हा आपण याच्या किमती बघतो ना, असं वाटायला लागतं की भारतच बरं. जी भारतीय भाजीपाला आपल्याला जो लागणार असतो तो सगळा आणि डाळीसुद्धा इंडियन स्टोअर्समध्ये मिळतात आणि बाकी सर्व अशा सुपर मार्केट्समध्ये मिळतं. बाकीची खरेदी करण्यासाठी आम्ही या सुपर मार्केटला आलो, जे घराच्या अगदी जवळ आहे. असा आजचा दिवस कसा गेला कळालाच नाही. 7:45 झालेत संध्याकाळचे. वातावरण कसं मस्त आहे बघा. सुपर मार्केटमधून येताना थोडं लोणी घेऊन आले आणि तनिषसाठी तूप करून ठेवलं. खूप छान आणि रवाळ तूप तयार झालं. उद्या काही लोक येणार आहेत, तर त्यांच्यासाठी खीर बनवायची होती. त्यासाठी बदाम भिजत घातले. येताना शेवया मिळाल्या होत्या. आणि रात्री तनिष मला डिनरसाठी नॉर्थ इंडियन खायला घेऊन गेला होता. मस्त वाटलं, खूप मजा आली. हा कोल्हापूर टू बर्लिनचा 10वा भाग आहे. तुम्हाला व्लॉग्स आवडतात हे मला तुमच्या कमेंट्सवरून कळतं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.